माझं नाव पुन्हा उंचीवर घेऊन जाणारा मसाला आज मला सापडणार. सुमित, हा साहेब. विराजसने शोधलेला मसाला जर खरंच उत्कृष्ट असेल तर अजिबात वेळ दौडवायचा नाही. त्या मसाल्याचे सगळे अधिकार त्या क्षणी आपल्या नावावर झाले पाहिजेत. साहेब, मी पेपर्स पण रेडी ठेवलेत. मला फक्त नाव सांगता का? म्हणजे तो वेळ पण नको घालवायला. नाव मला माहित नाही. साहेब, नाश्ता द ते बाईसाहेबांनी लगेच खाऊन घ्यायला सांगितलंय. आलं लक्षात. निघ. सुमित, नाही साहेब, खा तुम्ही. मी तुला खायला सांगत नाहीये, तुला आपल्या ॲग्रीमेंट मधले क्लॉज चेक करायला सांगतोय. परत नीट. हो साहेब. आत्ता. हा, करतो साहेब. चला, नाश्ता करताय म्हणजे माझं काम झालंय. आता नक्की पोटात काय गेलंय हे कळ लवकरच. आता बघतेच कसा मसाला चाखतायत. चंदूशेठ, मसाल्याचा डबा, हाय हाय हाय. मिसळीचा डबा. सगळं भरलंय, तू काळजी नको करूस. पण तिकडे गेल्यानंतर सगळ्यांच्या पाया पडा. हा, हो हो. माई, नमस्कार करते. अगं असू दे, सुखी हो. मुंग्या, विराजच नवीन आहे, त्याला फार माहिती नाहीये. तू त्याला मदत करायचीस हा? अगं ताई, तू काळजीच करू नको, तू बिंदास जा मीटिंगला. हा काय मदत करणार आहे? वा वा. काय मग, कुठे चालली आहेस एवढी तयार होऊन आणि आशीर्वाद वगैरे घेऊन? काय चंदूशेठ, पोरीला दाखवण्याचा कार्यक्रम आहे वाटतं. झेपणार आहे का लग्न? नाही 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 नाही, काही दाखवायचा वगैरे कार्यक्रम नाहीये. ती मीटिंगला निघाली आहे बिराजदारांकडे. तो तिचा मसाला आहे ना, तो दाखवायचा आहे तिला. बिराजदार, वा, म्हणजे फायदाच म्हणायचा की. मोठ्या खाणीत हात मारायला चाललीस काय ग? मग मला काय मिळणार? किती पैसे मिळतील? अगं बोल, हिशोब दे. हे किती खातोस? हे काय करताय? काय म्हणजे? गरम पडलंय ते. म्हणून काय झालं? ही काय पद्धत झाली का? ए, फारच चबर चबर करतोयस रे. काय ग, नवीन आहे वाटतं हा? सांगितलं नाहीस का याला? माझी हीच पद्धत आहे. ए, मी घर मालकीण आहे. तुझ्या या मालकीणीची घर मालकीण आणि माझे भाडे करू.
मग भाडं तर वसूल करणारच ना. सांग ना हिला माझं भाडं वेळेत द्यायला. माझ्या डोक्याची कटकट तरी जाईल कायमची. आणि जर माझं भाडं वेळेत दिलं नाही ना तर इकडून कायमचं हकलून देऊन कब्जा करेन ना सगळ्यावर. राधा, तू अजिबात घाबरू नकोस. या सगळ्यावर मात करायचा मार्ग तुझ्या समोर आहे, ठीक आहे? त्यामुळे तू प्लीज निराश होऊ नकोस. ह्या क्षणाची तू बरेच दिवस वाट बघतेस, हो ना? अगं मग फायनली तो क्षण जवळ आलाय आता. हा, चल बर, अशी छान हो. ऑल द व्हेरी बेस्ट. सगळं छान होणार आहे. हा हा सगळं छान होणार आहे. ते काय ते व्हेरी बेस्ट. व्हेरी बेस्ट. ऑल द बेस्ट दादा ताई. हा बोल रे. हॅलो चाचू, ऐक ना, राधा येते आता बाबांना भेटायला. सो त्यांची मीटिंग चालू असताना तू जवळपास थांबू शकशील का? नाही, तिला जरा सपोर्ट. अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. अरे चाचू है तो फिकर नॉट. मी एक काम करतो, मी काही ना काही कारण काढून ना त्यांच्या आसपास घुटमळत राहीन, कळलं? नक्की ना? हो रे बाबा, नको काळजी करू. सगळं ठीक होईल, बिंदास. ओके. आता एकदा का राधाचा मसाला बाबांना आवडला, काम झाला.